दरम्यान कालच्या मेळाव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे। कालचे मुद्दे सर्व विपर्यास करणारे होते, अपूर्ण, अप्रासंगिक आणि अवास्तव कार्यक्रम होता असंही शेलार म्हणाले। तर कालच्या विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळले। फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचा कार्यक्रम सुरू करावे असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय। शिंदेंनी आता नाश्त्याला ढोकळा फाफडा खाणं सुरू केलंय असा टोला सुद्धा राऊतांनी शिंदेंना लगावलाय। आंधळे दोन भाऊ एकत्र आले, खूप छान वाटलं। कुटुंब एकत्र आली, आनंद वाटला। हे कौटुंबिक प्रश्नाचं उत्तर झालं। दोन पक्ष एकत्र येतील की नाही, आलेत का, त्या दोन पक्षांचा तोच प्रश्न आहे। पण कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा या विषयावर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कालचा कार्यक्रम, त्यात झालेली भाषणं आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट, याला बघून मी एवढंच म्हणेन, एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेले आहेत, त्यांना ते गोंधळलेले आहेत। कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्याचं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारची विधानं करतायत। ठाकरेंना काय बोलावं हे सांगावं लागत नाही। मग उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याआधी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, फार मोठी परंपरा आहे। लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं।